नमस्कार, माझं नाव शुभम कोळी. उपस्थित परीक्षक आणि माझ्या मित्र, आज मी ज्या विषयावरती बोलणार आहे तो विषय फक्त एका ग्रंथापुरता मर्यादित नाहीये, तर समस्त मानवतेचा मार्गदर्शक, आपल्या अंधाऱ्या जीवनामध्ये प्रकाश देणारा दीप आणि आपल्या यशाच्या राजमार्गातील अचूक दिशादर्शक. तो विषय आहे भगवद्गीता, शाश्वत यशाचा राजमार्ग. मित्रांनो, कुरुक्षेत्राचं रणांगण ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस ते युद्ध फक्त धनुष्यबाणाचं युद्ध होतं का? नाही, अजिबात नाही. तो युद्ध होतं मनाचं. अर्जुन ज्यावेळेस कुरुक्षेत्राच्या मध्यभागी उभा होता त्यावेळेस तो थरथरत होता. त्याची निर्णय शक्ती कोलमडली होती. तो द्वंद्व अवस्थेत अडकला होता. बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असंच होतं. अभ्यास, करिअर, नातेपुती, व्यवसाय, स्पर्धा या सगळ्या स्वरूपातून आपण आपल्या मनाच्या कुरुक्षेत्रावरती नेहमी उभे असतो. पण बंधूंनो, त्यावेळेस जसं अर्जुनाला कृष्ण ज्ञान मिळालं होतं तेच कृष्ण ज्ञान आजही तितकंच जिवंत आहे, आजही तितकंच प्रभावशाली आहे आणि आजही तितकंच मार्गदर्शक देखील आहे. बंधूंनो, गीतेचा सार जर एका वाक्यात सांगायचा असेल तर तो काय आहे? तर तो असा आहे, कर्तव्य निष्ठेने पार पाडा, मन स्थिर ठेवा आणि फळाची चिंता अजिबात करू नका. कृष्ण काय सांगतात? कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचित्. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे, कर्मावरती तुमचा अधिकार आहे, फळावरती तुमचा अधिकार आहे. आपण आपलं आयुष्य उलट करतोय. आपण अभ्यास करण्याआधीच मार्कांची चिंता व्यक्त करतोय. आपण प्रवास सुरू करण्याआधीच पडण्याची भीती व्यक्त करतोय आणि आपण काम सुरू करण्याआधीच अपयशाची भीती आणि शक्यता मोजायला लागतोय. खऱ्या अर्थाने गीता काय सांगते? कर्म कर, कर्तव्य कर, निष्ठेने कर, यश तुझ्या मागे निश्चित. बंधूंनो, एखादा शेतकरी ज्यावेळेस शेतीमध्ये बी पेरतो त्यावेळेस तो विचार करत नाही की पाऊस कसा पडेल, किती पडेल, कारण बी पेरणं हे त्याचं कर्तव्य आहे. पाऊस पडणं हे निसर्गाचं कर्तव्य आहे. म्हणजेच यश मिळणं हा मेहनतीचा परिणाम आहे, पण स्थैर्य आणि शांती ही गीतेची देणगी आहे. बंधूंनो, कृष्ण पुढे काय सांगतात? उद्धारेत आत्मनात्म. याचा अर्थ स्वतःला स्वतःच उंचवा. म्हणजे यश मिळवण्यासाठी आधी आपल्याला स्वतःला स्वतःच्या मनावरती विजय मिळवणं फार महत्त्वाचं आहे. कारण नकारात्मकता, भीती, आळस, द्वेष, राग या गोष्टी खऱ्या अर्थानं आजच्या जगामध्ये कौरव आहेत. या गोष्टी कधीच आपल्याला यश देणार नाही. एखादा विद्यार्थी ज्यावेळेस अभ्यासाला बसतो त्यावेळेस सोशल मीडियाची ओढ, फोनचं आकर्षण आणि अपयशाची भीती या गोष्टी त्याच्या मनामध्ये युद्ध माजत असतात. पण कृष्ण काय सांगतात? गीता काय सांगते? ज्यावेळेस आपण आपलं मन जिंकू ना त्यावेळेस अखंड संसार, अखंड जग आपण जिंकतो. कृष्ण पुढे काय सांगतात? समत्व योग उच्चते. म्हणजे समत्व हाच खरा योग आहे. म्हणजे जग किती संकटात असलं, जग किती डगमगत असलं, आपलं मन, आपली परिस्थिती किती ताण तणावात असली, कठीण असली, तरी जर मन स्थिर असेल ना तर निर्णय कधीच चुकत नाही, निर्णय योग्य सुद्धा. मित्रांनो, आपण एक विचार करू शकतो, एखादा बालंदाज ज्यावेळेस तणावाने थरथरत असेल त्यावेळेस तो त्याचं लक्ष साधू शकतो का? नाही, अजिबात नाही, शक्यच नाही. कारण अस्थिर मन कधीच यश देत नाही. स्थैर्य हीच यशाची जननी आहे. बंधूंनो, राग, ईर्ष्या, द्वेष या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या कधीच यश देत नाही, त्या आपल्याला कधीच यशस्वी करत नाही. गीतेतून कृष्ण आपल्याला हेच सांगू इच्छितात. बंधूंनो, गीतेचा एक फार महत्त्वाचा मूलतत्व आहे किंवा जे फार महत्त्वाचं तत्वज्ञान आहे ते काय? ते असं आहे, निष्काम कर्माचा मंत्र. काय? निष्काम कर्माचा मंत्र. म्हणजे अपेक्षेपासून मुक्त मन. एखादा व्यक्ती, एखादा विशिष्ट व्यक्ती जर एखादं कर्तव्य जर फळाची चिंता करत पार पाडत असेल तर तो कधीच मुक्त नसतो. पण एखादा व्यक्ती फळाची चिंता न करता आपलं कर्तव्य म्हणून, काम म्हणून ते प्रामाणिकपणे करत असेल तर तो खऱ्या अर्थाने मुक्त असतो आणि खऱ्या अर्थाने विजेता असतो. एक आपण उदाहरण स्पष्टपणे घेऊ शकतो की विराट कोहली ज्यावेळेस क्रिकेट खेळतो त्यावेळेस तो पहिल्या बॉलला आउट होऊ शकतो, पण त्याच वेळी तो दुसऱ्या सामन्यात शतकी खेळू शकतो, कारण तो प्रत्येक बॉल नवीन समजून खेळतो. म्हणजे तो फळाची चिंता करत नाही, आपलं कर्तव्य पार पाडतो. हाच खऱ्या अर्थाने निष्काम कर्माचा मूलमंत्र आहे, निष्काम कर्माचं तत्वज्ञान आहे, निष्काम कर्माचं सामर्थ्य आहे. बंधूंनो, या गोष्टीचा किंवा या कथेचा एक जर सार दोन वेळी सांगायचा असेल तर तो असा सांगू शकतो की कर्माचा दीप लावून अंधार दूर करूया, कर्माचा दीप लावून अंधार दूर करूया, गीतेच्या या ज्ञानातून आपलं जीवन उजवूया, गीतेच्या या ज्ञानातून आपलं जीवन उजवूया. बंधूंनो, आज स्पर्धा प्रचंड आहे, जग वेगाने बदलत आहे, सोशल मीडियावरती आपली तुलना केली जात आहे, अपेक्षाबाह्य चमक आहे. या सगळ्या गोष्टींमुळे
यशस्वी शिखरावरती घेऊन जाणार आहे. बंधूंनो, याचा पुढे जाऊन जर आपण विचार केला तर गीता तुम्हाला काय देते, गीता तुम्हाला काय देते या गोष्टीचा विचार जर केला तर गीता विद्यार्थ्यांना शिस्ताने एकाग्रता देते. गीता कामगारांना कार्य करण्याची जाण आणि शांतता देते. गीता उद्योजकांना ध्येय आणि निश्चय देते. गीता राज्यकर्त्यांना समत्व, न्याय आणि व्यापक दृष्टी देते. मित्रांनो, जर आपण एक जर विचार केला तर गीता ही कालची नव्हती, गीता ही उद्याची नाहीये, कारण तिचा पाया हा सत्यावरती आधारित आहे आणि सत्य हे कधीच कालबाह्य नसतं. एक आपण स्पष्टपणे एक गोष्ट नमूद करू शकतो किंवा स्पष्टपणे एक उदाहरण असं देऊ शकतो किंवा म्हणू शकतो, ज्या वेळेस कुरुक्षेत्राचं रणांगण अर्जुनाने जिंकलं होतं, ते का जिंकलं होतं किंवा कसं जिंकलं होतं, त्याच्याकडे बलाढ्य सैन्य पण होतं म्हणून जिंकलं नव्हतं, त्याच्याकडे शक्तीस्तरे होती, सैन्य होतं म्हणून त्याला यश मिळालेलं नव्हतं, तर त्याच्याकडे स्थिर मन होतं, योग्य मार्गदर्शक होता आणि निष्काम कर्माचा मूलमंत्र होता. ही त्रिसूत्री जी आहे ती त्रिसूत्री जुळवून आणली गेली होती, ती त्रिसूत्री जुळाली होती आणि त्यामुळे अर्जुनाला यश मिळालं होतं. अर्जुनाला कुरुक्षेत्राचं रणांगण जिंकलं होतं, कुरुक्षेत्राचं रणांगण मागलं होतं. बंधूंनो, पुढे जाऊन एक विचार करत असताना या आपल्या समस्त जीवनाचा आयुष्याचा एक विचार करत असताना आपलं जीवन जे आहे ते खऱ्या अर्थाने कुरुक्षेत्र आहे आणि भगवद्गीता जी आहे ती आपल्या जीवनाचा कृष्ण आहे. म्हणजे मला यातून एक संदेश तुम्हाला द्यायचा आहे किंवा सांगायचा आहे, जर आपण भगवद्गीतेचं ज्ञान अर्पित केलं, भगवद्गीता जर समजून घेतली तर आपल्याला या अखंड जगामध्ये, अखंड विश्वामध्ये कोणीच पराभूत करू शकत नाही. हा विश्वास भगवद्गीतेचा एक अनुयायी म्हणून, वाचक म्हणून मला निश्चित वाटतो. धन्यवाद.